जीव धोक्यात घेऊन आम्ही वरती गेलो, पण सुखरूप आलोय खाली. आमचं नशिबात जोरावर आहे. आम्हाला आल्याच हरणं दिसली स्टार्टिंग. मला कृष्णा नदी दिसते, ती सरळ कराडवरून आली आहे आणि खाली कर्नाटकात जाऊन मिळते बघा. सागरेश्वर ही आपल्या अख्ख्या भारतातली सगळ्यात पहिली मॅनमेड वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये निघालोय सागरेश्वरला आपल्या मित्रांबरोबर. हे अभयारण्य जे की आपल्या भारतातलं, आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं आहे ते फर्स्ट मॅनमेड वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे या आजच्या ब्लॉगमध्ये, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की राहा. काका आपल्याला माहिती सांगणार आहेत थोडी. काका सांगा. जे महाराष्ट्रातील देशातील पहिलं मानवनिर्मित अभयारण्य आहे. इथं पूर्ण असं ओसाड माळ होतं. म्हणजे इथं धोमो मोहिते यांनी की इथं वृक्षारोपण करायला ठरवलं. वृक्षारोपण करण्यासाठी इथं पहिल्यांदा गुरेचराई बंद केली, त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आलं, त्यानंतर हळूहळू डेव्हलप करण्यात आलं, त्यानंतर रोजगार हमीतून इथं रोड करण्यात आलं, बंधारे करण्यात आले, त्यानंतर नागपूरवरून दोन का चार, म्हणजे परफेक्ट आकडा सांगू शकत नाही, 4 प्राणी पहिल्यांदा आणण्यात आले. ते तुम्ही जे डिअर पार्क बघितलं तिथं ते पहिल्यांदा बंदिस्त ठेवण्यात आले. तिथे ठेवल्यानंतर मग त्यांची संख्या वाढायला लागली. मग संख्या वाढायला लागल्यानंतर मग त्यांना ओपन केलं. मग पूर्ण हे सागरेश्वर अभयारण्य पूर्ण आता सध्या कंपाऊंड आहे. 1081 हेक्टरमध्ये आहे पूर्ण. इथं सांबर आणि चितळ 2च प्रकारचे प्राणी आढळतात. इथं जवळजवळ सांबर नाही म्हटलं तर 500 असतील आणि चितळ 500 असतील. 500-600 सरासरी आहेत. आणि इथले जे चितळ आहेत ते चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये स्थलांतरित वाघ, सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये वाघ आणलेला आहे, त्या ठिकाणी येथील चितळ सोडण्यात आलेले आहेत. अजूनही ती प्रोसेस चालू आहे. ते बहुमा पद्धतीने पकडून, नैसर्गिकरित्या पकडून आम्ही त्यांना चांदोली राष्ट्रीय उद्यानात शासकीय नियम, म्हणजे शासनाच्या ज्या सर्व काही नियम अटी आहेत त्यांचं तंतोतंत पालन करून आम्ही तिथं सोडतो. आणि हे मानवनिर्मित अभयारण्य रविवारी बंद असतं. तिथं तसेच ह्या अभयारण्यामध्ये बिबट्याचा सुद्धा वावर आहे. कारण की असदला म्हणजे ज्या ठिकाणी असद म्हणून आमचं एक कुटी आहे, त्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबटे आलेले आहे. ह्या जे पश्चिम बीट आहे तसंच पूर्व भाग आहे, पण त्या ठिकाणी कोर झोन आहे, पर्यटकांना अलाउड नाही आहे. इथं पर्यटकांसाठी 11 किलोमीटरचा ट्रॅक आहे, तुम्ही बघून आलेला आहे. त्यानंतर छत्री बंगला, हे पुरातन लिंगेश्वर मंदिर आहे. त्यानंतर इथं 2 नंबर आमचा संरक्षण कुठे आहे, तिथं तुम्हाला तिकीट चेक केलं जातं. त्यानंतर गणपतीचं मंदिर पुरातन आहे. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट झेड पॉईंटला जाता. तिथून कृष्णा नदीचा तुम्हाला नागमोडी वळण दिसतील. असं तो नागमोडी वळण आहे, ते किर्लोस्कर पॉईंट, झेड पॉईंट सगळा आहे. तिथून परत तुम्ही तो महानगुंड बघितला असेल, मोठा दगड, तो कित्येक वर्षापासून तसंच आहे. ऊन वारा पाऊस काही झालेला नाही, तो महानगुंड पॉईंट म्हणून. त्यानंतर तिथून पुढं गेल्यानंतर तुम्ही तो फेटाउडवी पॉईंट. तर तुम्ही जर त्या फेटाउडवी का नाव पडलं तर तिथून एवढं सुसाड वारं येतं की तुमचं फेटाच राहू शकत नाही डोक्याला. टोपी जर घातली आणि जर असं म्हणजे तुम्ही जर ठेवली तर पाठीमागं पडणार टोपी. खूप वारं असतं तिथं. त्यानंतर मग तुम्ही हे अभयारण्य आहे. त्यानंतर मग तुम्ही मग त्यानंतर खाली येणार तुम्ही. त्यानंतर निसर्ग माहिती केंद्र आहे, त्यात पूर्ण वन विभाग, म्हणजे या अभयारण्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे, निसर्ग माहिती. त्यानंतर बालोद्यान आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. तिथे एक सेल्फी पॉईंट एक नवीन केलेला आहे. परत इथं पाण्याची व्यवस्था आहे. पर्यटकांसाठी तुमची स्वतःची सुद्धा तुम्ही कार घेऊन जाऊ शकता. आणि जी शासकीय नियमानुसार ती जी फी आकारली जाते, गव्हर्नमेंटची पाहिजे असेल तर 7 सीटासाठी 490 रुपये भरतात. आणि 11 किलोमीटर तुम्हाला ओपन जिप्सीमधून घेऊन जातं. त्यापेक्षा जास्त पर्यटक असतील तर आमच्याकडे मोठी सफारी बस आहे, त्या 17 सीटर आहे. शासकीय नियमानुसार ती म्हणजे फी भरून आम्ही सोडलं जातं. आणि बिबट्याचा वावर असल्यामुळे 2 व्हीलर बंद केलेलं आहेत का. थांबा. आपल्याला पहिलाच हरिण दिसले, ते स्पॉटेड डिअर याला म्हणतात. आणि सांबर पण आहे का. सांबर पण आहे बघा. हे बघा, ही सांबर पण आहे. हे बघा, ते 3 प्रकारचे हरिण आहेत. एक स्पॉटेड डिअर, एक सांबार आणि एक ब्लॅक बक म्हणून डिअर आहे. इथं तुम्हाला दिसतंय ते समोर स्पॉटेड डिअर आणि एक सांबार आहे.
आमचं नशिबात जोरावर आहे. आम्हाला आल्याच हारणं दिसली स्टार्टिंगला. फक्त आता बिबट्या दिसले की झाले सगळं. मग हारणं वगैरे दिसलं नाही तरी मग चालतंय. हा ट्रिप सक्सेस झाली. फक्त बिबट्या दिसला पाहिजे आता. अब तू गया बेटा, अब तू गया. देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. देख. तुम्हाला हे ठिकठिकाणी स्पॉट्स केलेत, फोटो स्पॉट्स केलेत. तिथं थांबू शकता. इथं खाली एक मंदिर आहे. आपण ते येताना सगळं बघणार आहे. पहिला आपण वरती तिथं झेड पॉईंटला जाणार आहे. इथं तुम्हाला टू व्हीलर अलाउड नाही आहे, कारण बिबट्या पण वगैरे आहे तिथं. त्यामुळे सेफ्टीसाठी इथं टू व्हीलर नाही आहे आत अलाउड. तुमच्याकडं गाडी असेल 4 व्हीलर तर इथं गाडी अलाउड आहे तुम्हाला, नाही तर अदरवाईज टू व्हीलर नाही आहे. आणि तुमच्याकडे 4 व्हीलर वगैरे नसेल तर इथं यांची मिनी बसची एक सुविधा आहे. ती त्यातनं पण तुम्ही जाऊ शकता मिनी बसने. आम्ही सर आता पहिला झेड पॉईंटला निघालो आहे. त्याचं टायमिंग सकाळी 8 ते 4 आहे आणि दर मंगळवारी बंद असते. त्यामुळे 4 पर्यंत तुम्ही इथं येऊ शकता. 4 नंतर इथं आत तुम्हाला एंट्री मिळणार नाही आहे. त्यामुळं तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. 4च्या आत आहे इथं, नाहीतर तुम्हाला एंट्री मिळायला अवघड होईल. गणपतीचं मंदिर दिसतंय, वनविनायक. चला हे बघा, आता या मंदिरापासून मागं बघितलं तर हा वनाचा रस्ता सगळा चालवतोय. झेड आकारात आहे, त्यामुळे त्याला झेड पॉईंट म्हणतात. आणि त्याला किर्लोस्कर पॉईंट हा एक दुसरा शब्द आहे. किर्लोस्कर पॉईंट पण म्हणतात त्याला. वरती तर ह्याच्यापेक्षा अजून खडा आहे, भयानक आहे वरती. तुम्हाला दाखवतो वरती जाता जाता. तर आपण फायनली आलो आहे वरती झेड पॉईंटला. हे बघा किर्लोस्कर पॉईंट पण तुम्हाला दिसतंय. ते हिरव्या बोर्डमध्ये नाव आहे किर्लोस्कर पॉईंट. चला आपण आता दाखवूया तुम्हाला सगळा तुम्हाला दिसतोय तो झेड पॉईंट आहे. आणि समोर जी दिसते तुम्हाला ती ताकारी नदी आहे, आपली कृष्णा नदी आहे बघा. हे बघा असे नेकलेस टाईपमध्ये दिसते. आणि जेव्हा सनसेट होईल ना, सनसेट जेव्हा म्हणजे 7:30 ते 7च्या दरम्यान जेव्हा सनसेट होतो ना, तेव्हा तिथली सूर्याची किरणं बरोबर त्या नदीवर पडतात. असा नेकलेस सारखा दिसते मग ती नदी. भारी आहे, एक नंबर. आवश्यक फक्त कसं आहे, गाडी घेऊन 4 चाकी गाडी घेऊन या. कारण कसं आहे, टू व्हीलरवर नाही तर सोडत नाही ती. कारण कसं आहे, बिबट्याचं वगैरे इथं वावर असल्यामुळं भीतीदायक आहे. हल्ला वगैरे केव्हा पण होऊ शकतो. त्यामुळे आला तर गाडी घेऊनच या. आणि जरी गाडी तुमच्याकडे नसेल तर इथं गाड्यांची सोय आहे, मिनी बस वगैरे आहे. ते काय वर घेऊन येतात. फक्त 80 ते 100 रुपये तिकीट आहे. हा काय खूप नाही, मिनिमम चार्ज आहे. त्यामुळे काय लय टेन्शन नाही. फक्त आवश्यक या इथं. मी पण पहिल्यांदा चालू, बरं वाटलं. आणि भरपूर निसर्गरम्य वातावरण आहे, एक नंबर आहे. फिलिंग एक गुड आहे, चांगले एक नंबर आहे. ही तुम्हाला दिसते ही गाडी. आणि 70 रुपये प्रत्येकी तिकीट आहे. प्रत्येकी 70 रुपये तिकीट आहे. या गाडीतून तुम्ही येऊ शकता जर तुमच्याकडे 4 व्हीलरचा ऑप्शन नसेल तर. हा सगळ्यात उंच पॉईंट आहे या सागरेश्वर डोंगराचा. इथनं रेल्वे पण दिसते. इथं बाकी बिबटे पण आहेत. हा समोर तुम्हाला दिसतोय तो ताकारीचा पूल आहे. समोर दिसतोय तो ताकारीचा पूल. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर प्रोफेशनल कॅमेरा आणायचा असेल, म्हणजे DSLR आणायचा असेल तर त्या कॅमेऱ्याला 400 ते 500 रुपये तिकीट आहे. तुम्हाला हा रोड जो दिसतोय तो सरळ कराडला जातो, आणि हे तुम्हाला इथं यायचं असेल तर इथं जवळपास आपलं ताकारी रेल्वे स्टेशन आहे आणि किर्लोस्करवाडी पण रेल्वे स्टेशन आहे. आणि आपल्या जवळचा हे म्हटलं तर तुम्हाला विमानाने यायचं असेल तर आपल्या कोल्हापूरला एअरपोर्ट आहे. त्यामुळं तुम्ही विमानाने किंवा ह्यानं पण येऊ शकता. गाडीनं, विमानाने, रेल्वेनं तिन्ही ऑप्शन आहेत तुम्हाला यायला इथं. तर हा जो हे आहे मग खालनं वरतीपर्यंत टोटल 12 किलोमीटरचा आपला प्रवास होणार आहे. यायचं 6 जायचं 6 असं टोटल मिळून 12 किलोमीटर होणार आहे. मला कृष्णा नदी दिसते, ती सरळ कराडवरून आली आहे आणि खाली कर्नाटकात जाऊन मिळते बघा. सांगलीहून कर्नाटकात जाऊन मिळते. काय झालं? कराडमध्ये दोन्ही नदीचा संगम झाला आहे. कोयना कृष्णा ही लांबून आल्यामुळे त्याचे नाव कृष्णा नदी म्हणून ठेवले आहे. बघा इथं फोटोशूट चाललाय. हा तर आपण तुम्हाला यांची ओळख करून देऊया. नमस्कार, माझे नाव प्रदीप पाटील. मी कुंडलमधलाच आहे. नमस्कार, माझं नाव आदित्य पाटील. मी पेन कुंडलचा आहे.
आणि आम्ही दोघं भाऊ आहे विषय सांगतो. हो. आणि हा आहे तो तुम्हाला कळालंच असेल रेग्युलर आहे. आपल्या मागच्या ट्रिपला होता आपल्या बरोबर, त्यामुळं ह्याला तुम्ही ओळखत असाल, प्रथमेश कदम, छोट्या बाई. आणि हे तर तुम्हाला माहीत असेल, सागरेश्वर ही आपल्या अख्ख्या भारतातली सगळ्यात पहिली मॅनमेड वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. म्हणजे हे सगळं मानवनिर्मित आहे अभयारण्य, नॅचरली अजिबात तयार झालेलं नाही आहे, मॅनमेड आहे. इंडियातलं पण पहिलं आणि महाराष्ट्रातलं पण पहिलं आहे. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर सांगलीपासून आपल्याला 50 किलोमीटर बसेल. पुन्हा कोल्हापूरपासून 65 किलोमीटर बसेल. आणि कराडवरून यायचं म्हणलं तर एक 40 ते 45 किलोमीटर बसेल. 40 ते 45 किलोमीटर बसेल. आणि पलूसचे कोण कुंडलचे असतील तर त्यांना एक 10 ते 12 किलोमीटर आहे फक्त. जवळच आहे, आपल्या पलूस कुंडलपासून जवळच आहे. हे बघा, हे तुम्हाला मागच्या साईडला एक पॉईंट आहे. आम्ही तिकडेच निघालो आहे. हा एक भारी पॉईंट आहे इथला. झेड पॉईंटच्या इथंच आहे साईडला थोडंसं. ही आहे ती पायवट आहे बारकी. हे बघा, हे आहे ते समोर तिथे एक फोटो पॉईंट आहे समोर. भारी दिसतं. हे तुम्हाला साईडने दिसत असेल, ग्रिल टाईप दिसत असेल जाया, ते आत्ताच मारले आहेत. बाकी हे ज्या ग्रिल दिसतात तुम्हाला जाया मारलेले दिसत आहेत ते सेफ्टीसाठी आहेत. पण आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलेलो तेव्हा इथं जाया वगैरे काहीच लावलेल्या नव्हत्या. सेकंड टाईम आलो तेव्हा होत्या जाया, आणि अजूनपर्यंत म्हणजे ते बरं झालं मारले ते. नाहीतर इथं तुम्ही बघू शकता की सर इथनं खाली दरीच आहे. हे बघू शकता इथं, हे बघा. त्यामुळे सेफ्टीच्या रिझननं हे सगळे जाळे वगैरे मारलेले चांगले आहेत. आणि इथं काय चालू आहे बरं, थांबा झूम करतो जरा. अरे इथं तर खोदकाम चालू आहे. हे सगळे JCB दिसत आहेत तुम्हाला. वर नाही त्या असे खेळण्यातल्यासारखे दिसत आहेत. ते आपण गेम खेळत नव्हतो का, तसे सगळे दिसत आहेत. ते JCB खाली खोदकाम खाली सुरू आहे. आपण आलेलो आहे काय. इथनं खालनं पण वाट आहे. इथं खालनं पण तुम्ही वाट बघू शकताय. हे समोरपर्यंत जात आहेत, तिथं टोकापर्यंत त्या जाता येते इथून. आणि सगळ्यात भारी तुम्ही इथं यायचं म्हटलं तर मान्सून पावसाळ्यात तुम्ही इथं या. आत्ता हिरवळ आहेच इथं, तर मान्सूनमध्ये आलं तर ह्यापेक्षा जास्त हिरवळ तुम्हाला दिसेल. आत्ता पण आहेच बऱ्यापैकी, म्हणजे हिरवी झाडं आहेत. 70% हिरवं आहे. पण पावसाळ्यात जर आला तर तुम्हाला सगळं असं हिरवगार दिसेल. अजून तुम्हाला समोर एक पॉईंट दिसेल. हे बघा, इथं हा एक पॉईंट आहे. इथं मागाशी गाड्या लागलेल्या. हा एक इथं पॉईंट तुम्हाला दाखवायचा जाताना. भरपूर पॉईंट आहे तिथं असे खाली दाखवायला, तेच तुम्हाला जाताना दाखवायचं आहे. हा पहिला म्हणलं सगळ्यात अगोदर आम्ही झेड पॉईंटला आलो आहे. नंतर ऑलरेडी आम्हाला लेट झालेला, त्यामुळं म्हणलं की सरळ वरती येऊया झेड पॉईंटला टॉपवर, आणि तिथनं मग खाली जाताना तुम्हाला एक एक दाखवत जाऊया. बघा, हे तुम्हाला दिसतंय ते सागरेश्वर मंदिर आहे. तिथून आपण आलोय इथं वरतीपर्यंत. हे बघा, लांब बघा किती आहे ते फक्त. भरपूर लांब आहे. टोटल आहे ते 12 किलोमीटर आहे. हा 2-2.5 किलोमीटरचा वाटते. हा कुंडल कारखाना, हा होय, तो समोर दिसतोय तो कुंडल कारखाना आहे बघा. आणि कुठला म्हणलास, कुठला सोनसळ. हे बघा, हा तुम्हाला कुठे गेला, हे बघा सोनसळचा हा तुम्हाला कारखाना दिसतोय. तो तुम्हाला समोर दिसतोय तो कुंडल वीरभद्राचा डोंगर आहे. आणि तिथनं आपण मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं बघा, कुंडल डोंगराचा व्लॉग. तिथं इथून आपल्याला ते 2 डोंगर दिसत आहेत. हे एक वीरभद्राचा आहे, आणि तिथनंच आपण असं त्या डोंगरावर वरती आलेलो, त्या समोर दिसतोय तो. ते तुम्हाला मागचा व्लॉग बघा, मागच्या व्लॉगमध्ये सगळं कळेल तुम्हाला. कुंडल डोंगराचा व्लॉग केलाय मागचा तो. चला, तुम्हाला हा पॉईंट दाखवून झालाय. आता आपण परत गाडीकडे निघालोय. बाकी ऊन म्हणाल तर भरपूर ऊन आहे आता. काल काहीच ऊन नव्हतं. बाय द वे, कालचा पण मी व्लॉग केला आहे. कालचा तुम्हाला व्लॉग दिसत असेल रामलिंग बेट आणि नरसिंहपुराचा, तो पण तुम्ही व्लॉग बघा. तर आता ह्याच्यापेक्षा एक वरती पॉईंट आहे. आपण तिकडे निघालो आहे. त्या वरच्या पॉईंटला ॲक्च्युली आपण पहिल्यांदाच जाणार आहे. इथंपर्यंत आलेलो, तिथं वरती कधी गेलो नव्हतो. तर चला जाऊया आपण गाडीनं. हे बघा, आम्ही अजून एका दुसऱ्या पॉईंटवर आलो आहे. तिथून जवळच आहे, झेड पॉईंटपासून जवळच आहे. फक्त तिथनं ते लांब दिसते नदी, आणि इथनं ती जवळ दिसते. हे बघा, हा जो पॉईंट दिसतोय तो, हां हे बघा, हा वरती पण इथं जाऊ शकतोय आपण. हां हे बघा, ही सगळी मागं दिसते ती तुम्हाला, ही नदी आहे बघा. ही थोडीशी जवळने दिसते इथं आले की या पॉईंटला. ठीक आहे, इतकी जायला लागली वरती, आपण पण जाऊया. येऊ काय वरती?
येऊ का वरती? हा चांगली दिसतंय का? येऊ का? आम्ही सगळीजण आलोय, 4 जण वरती. चांगला आहे पण तुम्ही नजारा बघू शकताय. होय नजारा भारी आहे, भारी आहे. पण वरती येताना जरा लोखंड हे आहे, हलतंय सगळं असं. नॉर्मल. हे बघा हे बघा ह्याचं थोडस काम केलं तर चालेल. सुरक्षित आहे हे. जास्त सुरक्षित आहे. जाड माणूस आला तर तो हात लावायचा का नाही त्याला? हा इथून यायचा नाही. होय खरं आहे. खालचं पायऱ्या हालत हे बघा या पायऱ्या आहेत, हे पण अशी येताना अशा होतात खालतात. असं ते चालायचं कोणी नो कमेंट्स. नो कमेंट्स. त्या हळू हळू हा तेच करायला लागतोय. चला जीव धोक्यात घेऊन आम्ही वरती गेलो, पण सुखरूप आलोय खाली. बारकी बारकी मंदिर आहेत आणि बरंच काय काय अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. दाखवण्यासारखं. तर आपण तिथे जाऊयात. इथं दुसऱ्या पॉईंटवर आलो आहे आम्ही. झेड पॉईंटवरून थोडाच लांब आहे, एक 500 अर्धा किलोमीटर लांब असेल फार फार तर. चला आपण जाऊयात. हा आहे तो पॉईंट आहे, इथून आपल्याला जायचं आहे खाली सरळ. दगड बघा किती मोठा आहे, त्याला महागुंड पॉईंट असं म्हणतात. गुंड म्हणजे दगड मोठा. ते साईज बघा दगडाची एवढी आहे. काठावर थांबलाय, कित्येक वर्ष असं थांबलाय. लहानपणीपासून बाबाच्या लहानपणीपासून असंच थांबलाय दगड. बरोबर काठावर थांबलाय बघा हा दगड. इथनं व्ह्यू बघा, काय झाडी काय डोंगर सगळं ओके मध्येच आहे. हा चालत जाऊया की. हे बघा ती आपली समोर आहे ती गाडी लागली आहे आणि आपण आहे ती इथनं असं हे आहे रस्ता आहे, तिथं आपण समोर चालत जाणार आहे. मी पण ॲक्च्युली पहिल्यांदाच आलो आहे. तर चला जाऊया आपण. व्ह्यू कसला मस्त दिसतोय बघा. हे बघा ही कृष्णा नदी आहे. व्ह्यू बघा की तुम्ही समोरून. ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये किती तुम्हाला दिसेल जाणवेल माहीत नाही आहे, पण इथं ॲक्च्युली तुम्ही जेव्हा याल तेव्हा खरा व्ह्यू कळेल कसा आहे ते. एकदम मस्त. आणि ऊन पण आत्ता कमी झालं आहे. हां त्या साईडला तलाव पण आहे बघा, दिसतंय तुम्हाला. सोनकीर कुठला? सोनकीर काय तर तलाव आहे इकडं. हे बघा हे दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये. गाव सोनकीर गाव आहे होय. हा सोनकीर तलाव नाही आहे. तलाव आहे. हा सोनकीर गावाजवळचा तलाव आहे, सोनकीर तलाव नाही आहे. म्हणलं अजून एकदा वन्स मोर. तू म्हण काय सनसेट वाला वय होता काय? सनसेट सन अजून वर आहे पुत्र. चला असंच आपल्या इथं आपला अजून वेळ होईल खाली. अजून ड्रॉबॅक कशाचा आहे माहिती आहे का? महाभारत बघितलेला. महाभारत बघितलेला. चला आपण आता पुढच्या पॉईंटला निघालोय. आता वरून आपण खाली निघालोय. लिंगेश्वर मंदिर आहे, लिंगेश्वरला चाललोय. चला आपण लिंगेश्वर मंदिरात आलेलो आहे आणि आपण थोडंफार बॅगेत खायला पण घेतलंय, चिवडा वगैरे असं. तर खाली हे इथून खाली गेले की हे तुम्हाला लिंगेश्वर मंदिर दिसेल, या झाडाखाली आहे ते. तर चला आपण निघूया, जाऊया तिथं. कुठला? हां छोटा बंधारा आहे बघा. हे पाणी वगैरे प्यायला प्राण्यांसाठी. हे बघा ही आहे ती पायवाट आहे अशी मंदिराकडे जायची. बघा ही आहे ते लिंगेश्वर मंदिर आहे. हे बघा हे आपण आता ते वरनं आलो. वरनं ही आहे ती समोर दिसते ती पायवाट आहे आणि मंदिर आहे बघा. आत्ता कोणच नाही आहे मंदिरात. वरती ते पाणी पडते बघा, धबधबा टाईप हे होतं आहे. पावसाळ्यात तुम्ही आलात तर तुम्हाला धबधबा इथे दिसेल. आम्ही आत्ता आलो इथं आणि ही आहे ती विहीर आहे. हे बघा पाणी पण आहे का? पाणी आहे बघा विहिरीत. हे बघा तो वरती धबधबा आहे. ते पावसाळ्यात आला की तुम्हाला ते दिसेल. जरा झूम करून दाखवतो. हे बघा हे ते पाणी पडते ते तुम्हाला दिसत असेल. पण आता जरा धबधब्याकडे जाऊया वरती. ट्रेकिंग स्मॉल ट्रेकिंग करू. हे बघा हा सगळा असा रस्ता आहे. हे बघा हे समोर दिसतंय ते
तुम्हाला छोटा धबधबा आहे, हे पावसाळ्यात तुम्हाला दिसेल. इथनं पाणी पडलं का नाही, इथनं खाली असं जातंय बघा, झरणा आहे झरणा तिथपर्यंत जातोय असं खाली छोटावाला. झरणा आहे छोटावाला. बाकी आमचं नशिबात चांगलं होतं, आम्हाला सुरुवातीलाच हरणं वगैरे बघायला मिळाली, नाहीतर मागचे 1-2 आलेलो तर फक्त माकडं बघून आम्ही परत गेलोय. माकडं बघून आम्ही फोटो फक्त काढलेत आणि आम्ही परत आलोय. पण आणि हे आम्ही 4 माकडं. नाही इथं रिस्कच आहे. चला आपण आता जाऊया मंदिरात. हाय गे मला समोर दिसतंय ते लिंगेश्वर मंदिर आहे बघा. हे बघा, हे आत तुम्हाला नाही दिसणार आहे, पण हे लिंगेश्वर मंदिर आहे बघा. आणि त्याबरोबर पाठीमागच बघितला खेकडा. कुठं आहे, कुठं आहे? अरे होय की हे बघा, हा हे बघा खेकडा आहे, खेकडा आहे, थांबलाय खेकडा. हे बघा येत आहे घाणीत पण गेला. हा हे बघा, हा आहे तो खेकडा आहे. हे बघा कसं चालतोय, परत त्यासारखं चालतोय रे. आणि हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते राम मंदिर आहे बघा. हे बघा या पायऱ्या आहेत. चला आपण जाऊया, दाखवू तुम्हाला. मला मूर्त्या दिसत आहेत त्या राम लक्ष्मण आणि सीता या ह्यांच्या मूर्त्या आहेत बघा, शेटरच्या आत दिसत आहेत त्या. आणि हे सगळं मंदिर आहे बघा लाच्यामध्ये बरोबर. आणि हे बरोबर समोर आहे ते हनुमानाचं मंदिर आहे. हे एक्सपिरियन्स सांगा आतापर्यंत. एक्सपिरियन्स खूप चांगला होता आजचा. तरी एक 1.5 आठवड्यानं आम्ही दुसऱ्या पॉईंटवर आलो, सागरेश्वर पॉईंटला. पहिल्यांदा आम्ही खाली मंदिर वगैरे फिरलो, तिथं दर्शन वगैरे घेतले, तिथली माहिती सांगितली. त्यानंतर आम्ही लिंगेश्वर अभयारण्यात येऊन पहिला पॉईंट केला तो झेड पॉईंट केला. त्या झेड पॉईंटवर जाऊन बघितलं वरनं सगळं निसर्ग कसा दिसतोय काय, व नदी वगैरे, परत वेगवेगळी गावे, आपले कारखाना वगैरे, डोंगर वगैरे बघितलं. त्यानंतर तिथून परत दुसरीकडं कुठं गेलो, हे बघितलं आपण मागचा पॉईंट, ते काय सांगितलेलं झेड पॉईंट सारखंच होतं. आणि एक मोठा दगड बघितला, काय नव्हतं दगडाचं नाव, गुंड काहीतरी असं नव्हतं त्या, महानगुंड राईट महानगुंड, तो एक दगड बघितला आपण. आणि त्यानंतर जाऊ वरती. आता कुठला पॉईंट राहिला आहे, कुठला तर कुठला नेक्स्ट कुठला पॉईंट आहे? बालोद्यान. तर तो एक आपल्याला तो त्या पॉईंटवर निघालोय. तरुण मुलं खेळायला हां तरुण काय बालोद्यान पॉईंट आहे. तर तरुण पोरं आता खेळायला जाणार आहेत, 18+ वर्षाची पोरं खेळायला जाणार आहेत. 22+ पोरं आहेत. तर आपल्याला पाठीमागे दिसतोय तो छत्री पॉईंट आहे. वरती लिंगेश्वर मंदिरापासून खाली आलं की हा छत्री पॉईंट तुम्हाला दिसतोय. आणि इथं आहेत ते कुठले हे आहेत काय हरणं आहेत ते, हा बोर्ड आहेत त्यांची नाव आहे. ती चितळ आहे, सांबर आहे, निलगा आहे, चिंकार आहे. बऱ्यापैकी बघितली ती सगळी मागाशी आपण हे बघितले, चितळ बघितला का, चितळ सांबर बेकर काळवीट बघितलं. हा काळी त्या फेटवडी पॉईंट वरनं खाली होतं. वरती पक्ष्यांचा पण बोर्ड आहे, कुठल्या जातीचे पक्षी आहेत. कोकिळ आहे, युरोपियन नीलपंख आहे, चष्मेवाला पक्षी आहे, पुन्हा अजून सुगरण आहे. हे एवढे पक्षी आहेत बघा. आणि हा तुम्हाला दिसतोय तो छत्री पॉईंट आहे. निवांत फोटो वगैरे तुम्ही इथं काढू शकता. हे बघा काय झालं, कुठं आहे गिरीपार्श्वनाथ. ते तुम्हाला वरती पांढऱ्या कलरचं मंदिर दिसतंय ते गिरीपार्श्वनाथ मंदिर आहे बघा. वरती डोंगरावर दिसतंय ते. कुंडलचं मंदिर आहे ते, वरती दिसतंय ते. जरा आपण आता इथं बसून खाऊया. खायला आणले जरा चिवडा आणि एक केक वगैरे आहे, खायला आणले. इथं बसून आता आपण खाऊया. चला तर सगळ्यात पहिलं आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे. आणि मुख्य म्हणजे आम्ही कचरा वगैरे काहीच केलेला नाही. हे बघा प्लॅस्टिक पिशवी आम्ही आमच्या बॅगेत टाकली, खाली जाऊन आम्ही व्यवस्थित राबवतो. व्यवस्थित राबवतोय. नाही खरंच तुम्ही पण राबवा. असं चुकीचं वागून चालत नाही आपल्याला. लक्षात ठेवा. कसं आता आपण एक
जाऊ सोडा समजून घ्या. तर कचरा वगैरे तुम्ही पण करू नका, आम्ही पण जाऊन डस्टबिनमध्ये खाली टाकणार आहे. आणि हे बघा साहेब कसे बसलेत निवांत खाऊन पिऊन. तर चला, हा मागचा तुम्हाला दिसतोय तो शेवटचा छत्री पॉईंट आहे. आणि हा व्लॉग इथं संपवायचा म्हणतोय आम्ही. आता इथनं डायरेक्ट घरी जाणार आहे. तर तुम्हाला असेच व्लॉग पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर पण करा. तोपर्यंत बाय.